आता आपण शेवया करूया. हे बघा, चेरी रोस्टेड शेवया याच्यावर लिहिलंय चेरी गोल्ड शेवया. आता आपण शेवया करूया. हे बघा, शेवयाची मी खीर करते. हे आता हे बघा अशा शेवया असते त्याच्यात. आता सुरुवातीला मी ह्याच्यात तूप टाकते. ह्याच्यात आपण हे काजू बदाम टाकूया. कढई मी स्लो केली तर आपण हे भाजून घेऊया काजू बदाम. अशा पद्धतीने भाजायचं काजू बदाम. जास्त आपल्याला करपवायचं नाही लागलं. हे आपण मी ह्याच्यातलं मी जास्त नाही घेणार. अर्धा आपण घेऊया शेवया. सर्व शेवया नाही घेत, अर्धीच आपण करूया खीर. शेवयाची खीर. हाताने असे एवढ्याची मी आता हे करणार. एवढे अर्धे आपण हे बघा एवढ्याची मी करणार. आता हे आपण ह्याच्यातच टाकायचं काजू बदाम. त्याच्यात तूप टाकले ना, त्याच्यातच आपण टाकून असं हलवूया. तुपामध्ये वर खाली व्यवस्थित अशा पद्धतीने शेवयाची खीर खूप छान होते. असं माझ्या पद्धतीने करून बघा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन कोणी माझ्या चॅनलवर असेल तर बघा. आता आपण याच्यात आपण मी सर्व तूप लागले आपल्या शेवयाला. आपण सर्व भाजून घेतले मी शेवया अशा पद्धतीनं. बघा आता मी टाकते शेवयामध्ये टाकते. आपण असं हलवून घेऊया व्यवस्थित मस्त. असे हलवून घ्यायचे. आता मी साखर बघा 1 वाटी घेतली. 1 वाटी साखर घेतली. आता ते पूर्ण टाकते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1.5 वाटी 2 वाटी तुम्हाला जेवढं गोड पाहिजे अशा पद्धतीने पण तुम्ही घेऊ शकता. बघा 5 मिनिटात आपली खीर शेवयाची खीर झाली तयार. हे बघा आपली खीर झाली तयार मस्त अशी. हे बघा आपली शेवया पण शिजल्यात. आता मी इलायची टाकते. असं माझ्यासाठी करा शेवयाची खीर.
काजू पण इलायची वरून टाकायची, छान लागतं. आता मी हे काढते एका वाटीमध्ये. वाटीमध्ये टाकते. गॅस बंद करते. अशा पद्धतीने खीर आपली झाली तयार. खीर आपली झाली तयार.